शिवाजी महाराजने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावळ्यांनी आपल्या ध्येयाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या होत्या. महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिलबसळ त्यांच्या ओंजळीत अर्पण केली होती. एका हातात निकारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती. स्वराज्यासाठी जन्माला आलेली वेडी माणसं राजांना विचार होती की सांगाराचं घरादारावरती काय ठेवायचं आणि संसारावरती काय ठेवायचं. अशा वीर मावळ्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा. अरे घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो 32 शिराळाच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या बॉलला उडवून दिलाय, पाठवून दिलाय क्षेत्ररक्षक, त्याच्याही डोक्यावरतून बॉल जाईल अगदी 6 धावांसाठी. या पहिल्या इनिंगचा पहिला षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती आली. स्ट्रायकर जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टीम रायझिंग स्टारची पाहायला मिळेल. तर टीम रायझिंग स्टार, आपण या सूचनेकडे लक्ष द्या. आयोजकांच्या माध्यमातून कॉल आलाय की आपल्याला 2 धावांची पॅनल्टी आहे. आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नाही. आतापर्यंत 2 बॉल टाकून झालेत. 2 धावांची पॅनल्टी आहे. 12th मॅन तुमचा आमच्यापर्यंत नाहीये. खेळाडूंचा नामोल्लेख खूप महत्वाचा आहे कारण स्पर्धा मोठी आहे. याही बॉलला एलिव्हेशन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक जाऊन पोचतील 4 परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल पडला आणि त्यानंतर धावा अंकित केल्या 2. तर नक्कीच आणखी एक कॉल असेल टीम रायझिंग स्टार टीमसाठी, कारण जर हे षटक संपलं आणि तरी देखील तुमचा राखीव खेळाडू आमच्यापर्यंत नसेल तर आणखी 2 धावांची पॅनल्टी ऍड केली जाईल. एक विनंती असेल, आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा प्लीज, कारण खेळाडूंचा नामोल्लेख होणं खूप महत्वाचं मित्रांनो. कारण 12th मॅन काम खूप महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू आणि मैदानाच्या बाहेर 12वा खेळाडूचं काम खूप महत्वाचं आहे. खुल्या टप्प्याचा बॉल पॉइंट रिझन आणि कव्हर रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीपला. क्षेत्ररक्षक जातील, फेक करतील. 2 धावा याही बॉलवरती अंकित होतील. गोलंदाज विजय गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिलं षटक ते हाताळत आहेत या इनिंगचं. धावफलकावरती जातो टीम रायझिंग स्टार जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. स्विंग अँड मिस, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत बॅट्समन. डॉट बॉलची सांगता होती धावफलकावरती. याही नंतर जाव्या षटक क्रमांक 1 संपले. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या. 10 धावा धावफलकावरती लागल्या. जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुम्ही विजय आतापर्यंत पाहिला आणि दुसऱ्या बाजूला राम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकास आटुगडे आणि दीपक संघमालक यांच्याकडून प्रत्येक षटकात 200 रुपये. तुमचं नाव रायझिंग स्टार. चला, माही वॉरियर्स टीमचे जे संघमालक आहेत विकास आटुगडे आणि दीपक पाटील तात्या यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रायझिंग स्टारच्या खेळाडूला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. रायझिंग स्टारसाठी सुवर्ण संधी आहे. दीपक पाटील तात्या आणि विकास आटुगडे माही वॉरियर्सचे संघमालक आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद उमेश सर. 6व्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असेल आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्गवरती बोलवलंय सुहास खोत. गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 2चं षटक घेऊन. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतील विजय. तर मॅन फ्रॉम वाकाळवाडी विजय सज्ज होतील बॅटिंगसाठी.
खोलवर टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या बाजूला लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक आलेत. अमोल बॉल वरती गेले, फेक करतील. एक धाव फक्त त्यांनी खर्च केले. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो, ही चांगली भूमिका मैदानाच्या आतमध्ये अमोल यांनी साकारली. आणि याचमुळे की काय धावफलकावरती फक्त एकच धाव अंकित झाली. आणि जिथे मात्र विजय ढपळे यांच्या बॅट मधून ही एक धाव आली आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो 12th मॅन खेळाडू बद्दल आम्ही चर्चा करतो, तदनंतरच्या बॉल वरती आपण चर्चा करू. बॉलर तयार, स्विंग अँड मिस, उजव्या एसटी बाहेरचा हा बॉल आहे. सुहास काय बॉल टाकला, ज्यावरती कट केलाय बॉल. डॉट बॉलची सांगता झाली. ज्यावेळेस आपण गोलंदाजी बद्दल चर्चा करतो, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप महत्वाचं आहे. एक लेग कटर, एक ऑफ कटर, स्लोअर वन, अकुटप्पा, यॉर्कर, बरेचसे व्हेरिएशन आहेत क्रिकेटमध्ये. बॉल कुठे खेळायचा होता, कुठे उडालाय, टायमिंग फसल्यानंतर या प्रकारचा स्ट्रोक, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज परतीच्या दिशेला माघारी जाईल. विजय माघारी जातील. धक्का क्रमांक 1 टीम रायझिंग स्टार यांना. तर क्रमांक 3 वरती ज्यांचं प्राचारण केलंय टीम रायझिंग स्टार यांच्या माध्यमातून रवींद्र सावंत, मॅन फ्रॉम मुरेवाडी गावचे खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू क्रमांक 3 वरती यांचं प्राचारण केलंय. क्रमांक 3 वरती प्राचारण, जबाबदारी खूप मोठी असेल या मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या, वेळ नाही घ्यायचा. आतापर्यंत चांगली बॉलिंग तुम्ही पाहिली. ज्या अर्थी पहिला बॉल एक धाव, तदनंतरचे बॉल जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आहे, तदनंतर एक विकेट आहे. सुहास खोत काय बॉलिंग केली आहे, याही बॉलला पहा, खेळण्याचा प्रयत्न आहे, तदनंतर मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलाय सुहास खोत यांनी. हे षटक खूप चांगलं राहिलंय टीम फाउंटन हेड चिंचोलीसाठी. आवाज चांगला आला, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत जाधव अफलातून क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम, झुकून दिलं स्वतःला, खोदून काढला झेल आणि पकडली ही कॅच. धक्का क्रमांक 2 टीम रायझिंग स्टारला लागलाय. बॅट्समन विजय माघारी जातील. तंबूच्या आशिरेला जाऊन पोहोचतील. जड पावलांनी माघारी चालले. स्ट्रोक खूप चांगला होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं वैडिश मिडॉनला. अगदी हा बॉल खोदून काढला झेल. आतापर्यंत 2 फलंदाज माघारी गेले. टीम रायझिंग स्टार जाऊन पोहोचली. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे बॉलर सुहास यांनी. क्रमांक 4 वरती अक्षय पाटील खिरवडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल. क्रमांक 4 वरती यांचं प्राचारण केलंय. आज मात्र ज्यावेळेस आपण चर्चा करतोय फाउंटन हेड चिंचोलीच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सुहासने काय बॉलिंग केली आहे. स्विंग अँड मिस, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही याही बॉलवरती, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं वळण घेतलं. डॉट बॉलची सांगता झाली. षटक क्रमांक 2 संपली. 2 षटकाच्या अंती टीम रायझिंग स्टार जाऊन पोहोचली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे सुहास खोत यांनी. अफलातून बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग त्यांनी केली. वैविध्यपूर्ण बॉल त्यांनी हाताळले, वैशिष्ट्यपूर्ण बॉलिंग केली. व्हेरिएशन त्यांनी ठेवलं. आणि ज्या वेळेस मी चर्चा करतो की व्हेरिएशन तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ होईल. आपण चर्चा करतोय 12th मॅन बद्दल. 12th मॅन खेळाडूची भूमिका खूप महत्वाची असते, कारण प्रत्येक खेळाडूचं नाव आणि त्या खेळाडूचं वैशिष्ट्य आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. मित्रांनो, 12th मॅन म्हटलं तर क्रिकेटच्या देवाने देखील 12th मॅनचं काम केलं. म्हणजे 12वा खेळाडू देखील क्रिकेटचा देव होऊ शकतो. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक उदाहरण तुम्ही पाहिलं, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांचं. म्हणजे 12वा खेळाडूचं देखील काम किती महत्वपूर्ण आहे क्रिकेटमध्ये. तर गोलंदाजी मार्गवरती अमर पाटील, मॅन फ्रॉम मोहोरे गावचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. क्रमांक 3चं षटक हाताळतील आणि अगदी समोरच्या बाजूला बॅट्समन आयकॉन खेळाडू सज्ज होतील या टीमचे. रवींद्र सावंत
मॅन फ्रॉम मोरेवाडी. स्ट्रोक चांगला, एलिव्हेशन चांगला, पाठवून दिलाय बॉलला, दाखवलाय आपला क्लास. येतोय हा हाय हँडसम षटकार. नक्कीच आयकॉन खेळाडू म्हणून आपल्या नावाची वर्णी का लागली आहे दाखवून दिलं या बॉलला. अगदी उसळी घेणारा बॉल पाठवून दिला काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. बॉलर तयार. स्विंग अँड मिस. यष्ट्यांच्या पाठीमागे अप्रतिम काम तुम्हाला बघायला मिळतं. अगदी बॉल कलेक्ट केला आणि लगेचच यष्ट्यांना तो बॉल लावला गेला. अप्रतिम तुम्हाला क्लास यष्ट्यांच्या पाठीमागे देखील बघायला मिळतोय. बल्लू यांचं अप्रतिम काम तुम्हाला इष्टांच्या पाठीमागे बघायला मिळते. कारण क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंचं योगदान खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो की 11 खेळाडू मिळून हा क्रिकेट हा खेळ खेळला जातो. यष्टांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक असतील, अगदी बॉलर पासून असेल, सर्कलचं क्षेत्ररक्षण असेल, सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण असेल, खूप महत्वपूर्ण योगदान असतं खेळाडूंचं. ज्यावेळेस तुमची टीम 100% एफर्ट देते, बॉलिंग डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट आणि फिल्डिंग डिपार्टमेंट तिन्ही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुमची उल्लेखनीय कामगिरी होती त्यावेळेस तुमची टीम मॅच जिंकते. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून चाललाय. टीम रायझिंग स्टार प्रयत्न करते की आमची बॅटिंग डिपार्टमेंट चांगली धावसंख्या उभारेल. जिथे मात्र फाउंटन हेड चिंचोली देखील प्रयत्न करते की आमचं बॉलिंग डिपार्टमेंट आणि फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं काम या मॅच मध्ये करेल. बॉलर तयार. ओव्हर द विकेट इथे मात्र जातील. स्ट्रोक चांगला, टायमिंग बे विसाल, नेत्रदीपक स्ट्रोक, अगदी जागेवरती उभा राहून खेळलेला स्ट्रोक. एलिव्हेशन बॅटचं चांगलं, मिळाला धावा या बॉलवरती. 6 धावा आहेत. चला स्पीडअप घ्या दोन्ही टीम्स. वेळ नाही घ्यायचा आपण, कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला इथून पुढे देखील खेळवायच्या आहेत. कारण आजचा दिवस उद्घाटन सोहळ्याचा होता आणि कुठेतरी आपण उद्घाटन सोहळ्यामध्ये थोडासा टाइम खर्ची घालतो, परंतु तदनंतर तो टाइम आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणून आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे, कारण 3 दिवस ही स्पर्धा याच मैदानावरती रंगणार आहे. आणि प्रीमियर लीग म्हटलं तर प्रत्येक खेळाडूला उत्कंठा असते की माझ्या नावाची वर्णी कोणत्या संघामध्ये लागल, मला प्रीमियर लीग खेळायचे. आतापर्यंत मी गावाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत आलो. बॉलर तयार. अमरचा हा बॉल उडवून दिला. एलिव्हेशन जास्त, क्षेत्ररक्षक खाली आहेत काऊ कॉर्नर. हेमंत यांनी केली आहे चूक. किती मोठी चूक असू शकते, कारण ऐकून खेळाडूची झेल होती. आतापर्यंत जर तुम्ही त्यांचे स्ट्रोक पाहिले तर अफलातून स्ट्रोक या स्ट्रोकला पहा, एलिव्हेशन जास्त राहिलं, लांबी कमी राहिली. ज्या प्रकारे क्रॅकिंग स्ट्रोक ते खेळतायत डेंजरस ठरू शकतात. शेवटच्या ओव्हरमध्ये कॅच सुटले, कॅच सुटल्यानंतर 2 धावा धावफलकावरती जातो. 25 धावा धावफलकावरती लागल्या. रवी यांचा हा स्ट्रोक कॅच सुटल्यानंतर दाखवलाय जलवा. नेत्रदीपक स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक आहे, षटकार. काय क्लासिकल स्ट्रोक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. अगदी जागेवरतून पाय रोवून जर म्हटलं ना, ज्या प्रकारे वीरेंद्र सहवाग यांना खेळणं पसंत होतं, कारण ज्या वेळेस वीरेंद्र सहवागची बॅटिंग तुम्ही पाहिली असेल ना, तर जागेवरती पाय रोवून त्यांनी बॅटिंग केली होती. आणि ज्या वेळेस त्यांना प्रश्न विचारले क्रीडा समीक्षकांच्या माध्यमातून की तुमचं फुटवर्क कमी बघायला मिळतं, त्यावेळेस वीरेंद्र सहवाग म्हटले की माझे पाय कमी बोलतात परंतु माझे हात आणि माझी बॅट चांगली बोलते. इथे मात्र बीट झाले. खोलवर टप्प्याचा बॉल एकदम निश्चित अंकी झाले. हे चांगलं पुनरागमन आहे. धावफलकावरती जातो. 3 षटकाच्या अंती 32 धावा धावफलकावरती लागल्या. मैदानाच्या आतमध्ये जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला रवी सावंत, दुसऱ्या बाजूला बॅट्समन अक्षय पाटील ही जोडी आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला रवी सावंत तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम मोरेवाडी गावचे खेळाडू आहेत. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती इथून पुढे. तर गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 4चं षटक आपल्या नावावरती घेऊन बॉलर कुलदीप तयार.
तर यानंतरची मॅच आपल्या समोर असेल SD लायन्स विपक्ष अद्विका फायटर्स. आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेऊ. अद्विका फायटर्स विपक्ष SD11. आपला टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल आणि इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक आमच्यापर्यंत नसेल तरी देखील तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी असेल, याची नोंद आणि याची दक्षता आपण घ्या. तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं प्रगतीपथावरती आहे. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कुलदीप पाटील, धामवडे गावचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. शेवटचं षटक ते आपल्या नाबावरती घेऊन आलेत, परंतु समोर बॅट्समन रवी सावंत ज्यांनी आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय, एक जीवनदान त्यांना मिळालंय. असे आक्रमक बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सज्ज आहेत. आतापर्यंत जर चांगला डाव कुणी सावरलाय तर नाव आहे रवी सावंत. बॉलर तयार होतील गोलंदाजी मार्गवरतून. हे षटक त्यांनी आपल्या नाबावरती घेतलंय. फुल्लर लेनचा बॉल लॉंग ऑन, सीमारेषा पार की हातात. अमोलने अप्रतिम कॅच घेतलाय. असं वाटलं की बॉल नक्कीच डोक्यावरून ट्रॅव्हल होईल, परंतु कुठेतरी लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला मिळालाय. टीम फाउंटन हेड चिंचोलीला मिळते आणखी एक विकेट. कुठेतरी बॅट्समन रवी सावंत डेंजरस होत होते. शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटलं की कुरघोडी करणार, परंतु अगदी पहिल्याच बॉलवरती चांगली कॅच आणि ते मात्र चांगली बॉलिंग तुम्हाला बघायला मिळेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ओव्हर पिच बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न रवी सावंत यांनी केला आणि त्यांना गमवावी लागली. आपली विकेट जड पावलांनी ते माघारी जातील. आदरणीय मोहनजी बिंद्रे साहेबांचं शुभागमन झाले. त्यांचे स्वागत मंचावरती आहे. बत्तीस धावा. तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज दाखल झालेत. मिथुन मस्कर, मॅन फ्रॉम खिरवडे गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. आणि ज्यावेळेस आपण चर्चा करतो की आजपर्यंत अनेक स्पर्धा आपण आपल्या गावासाठी खेळत आलो, परंतु आज संघ मालकासाठी ज्या टीम मध्ये मला संधी मिळाली त्या टीम साठी ही प्रीमियर लीग आम्ही खेळणार. नो बॉल आहे पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव फलकावरती येईलच, परंतु तदनंतर असेल या बॉलवरती फ्री हिट. आणि ज्या वेळेस मी फ्री हिटच्या बॉलची चर्चा केली की फ्री हिट बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस क्रिकेटमध्ये ग्लॅमर आलं. तुम्ही आधुनिक काळाचं क्रिकेट पाहताय, त्या अगोदरचं जर क्रिकेट पाहिलं तर क्रिकेटमध्ये फ्री हिट हा कन्सेप्ट नव्हता. क्रिकेटमध्ये पॉवर प्ले कन्सेप्ट नव्हता. हे जे कन्सेप्ट क्रिकेटमध्ये आले ना, त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये ग्लॅमर आला. फ्री हिटचा बॉल ज्या वेळेस आपण चर्चा करतोय, फ्री हिटचा बॉल अतिशय चांगल्या प्रकारे बॉलरांनी रिलीज केला, परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक पडली आहे महागात. मिळाल्या धावा 4. येतोय चौकार. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, थोडीशी वाकले, परंतु अगदी बॉल हाताला साठवून लॉंग ऑफ सीमारेषा घाटली. असं वाटलं की फ्री हिटच्या बॉलवरती फक्त एकच धाव खर्च करतील, परंतु तसं घडलं नाही. मिळाल्या धावा 4. 36 धावा धावफलकावरती लागल्या. आणि फ्री हिटचा बॉल पाहणं एक वेगळी उत्सुकता आहे. प्रेक्षकांना मनमुराद आनंद त्याचा येत असतो. काय येत असतो? कारण बॅट्समन मोठे स्ट्रोक खेळायला पसंत करतात. काय बॅटची स्विंग आहे. पॅड लाईनचा बॉल, त्याला माफी नसणार. येतोय 7 धाव्यांसाठी हा षटकार. ज्यावेळेस बॉल टप्पा पडला त्याच वेळेस बॅटची स्विंग अफलातून तुम्हाला बघायला मिळाली. अप्रतिम अशी स्विंग बॅटची पाहायला मिळते आणि त्याच्यावरती 6 धावा अंकित केल्यात. मिथुन यांची अफलातून बॅटिंग आतापर्यंत. एक चौकार, एक षटकार, वैशिष्ट्य राहिले त्यांच्या खेळीचं आतापर्यंतच. पुन्हा पॅडलाईनचा बॉल, टायमिंग फसलाय. बॉल कुठे खेळायचा होता, बॉल कुठे उडलाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि ते मात्र मिथुन परतीच्या प्रवासाला जातील. बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्चर्याला जातील. धक्का क्रमांक 4 टीम रायझिंग स्टार यांना लागलाय. धावफलकावरती जातो. 43 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत 43. आणि मैदानाच्या आतमध्ये यानंतर प्राचारण केलंय सुजित चोरमारे मैदानाच्या आतमध्ये.
सुजित मैदानाच्या आतमध्ये जातील. अगदी काही उर्वरित बॉल मार्गस्थ असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल. आखू टप्प्याचा बॉल उडवून दिलाय, पाठवून दिलाय. मोहर लागले या बॉलवरती 6 धावेंची. या निर्णायक धावा असू शकतात कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये टीम रायझिंग स्टार हाच विचार करते की जेवढ्या धावा आम्हाला मिळवता येतील मैदानाच्या आतमध्ये तेवढ्या आम्ही मिळवू. आणि अगदी 5व्या क्रमांकाच्या बॉलवरती हा षटकार खेळलाय. तर या क्रीडा स्पर्धेदरम्यान सन्मान्य श्री अशोकजी भाऊसाहेब पाटील माजी सभापती आरोग्य समिती यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील या 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 32 प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. आज पाहिलं तर यावेळेस देखना स्ट्रोक समालोचन कक्षाला मानवंदना देणारा स्ट्रोक हा निघतोय षटकार. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये टीम रायझिंग स्टारने बनवल्यात अगदी 24 बॉलमध्ये. तर टॉससाठी आमंत्रित केले जाते एसडी लॉयन्स टीम विरुद्ध आद्विका फायटर. आजच्या दिवसातील 3री मॅच या ठिकाणी लगेचच खेळली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये जो संघ टॉससाठी येणार नाही त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी हे देखील नोंद घ्यायचे. तर टॉस कपासाठी यायचं आहे एसडी लॉयन्स टीम विरुद्ध आद्विका फायटर. या दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच यायचंय. एसडी लॉयन त्याचबरोबर आद्विका फायटर. मित्रांनो 3 दिवसापूर्वी आपल्यापर्यंत ह्या शुक्रवारच्या दिवसाचे लॉट्स पोहोचलेले आहेत. याचे देखील नोंद घ्यायचे. प्रत्येक वेळेस अनाउन्समेंटची वाट बघू नका. लगेचच आपण या ठिकाणी खिलाडूवरती दाखवा आणि टॉस कबस या मंचावरती उपस्थित राहा. तर या मॅचचा टॉस केला जातोय सन्माननीय अशोक भाऊसाहेब पाटील माजी सभापती आरोग्य समिती यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. मी मान्यवर मंडळींना विनंती करेन आपण देखील या टॉस कबस या प्रेझेंटेशन बॉक्सवरती उपस्थित राहायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या 32 प्रीमियर लीग पर्व 3ऱ्यामध्ये तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. टॉस केला जातोय सन्माननीय कृष्णा बापू पाटील साहेब त्याचबरोबर अशोक भाऊसाहेब पाटील माजी सभापती आरोग्य समिती यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. तर टॉस जिंकलाय एसडी लॉयन टीम. अमर माने आपल्यापर्यंत आहेत. कर्णधार टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? मी गोलंदाजीचा निर्णय घेईन. तरी आद्विका फायटरला पहिल्यांदा फलंदाजीचा चान्स देईन. त्यांनी गोलंदाजी करताना जर या मैदानामध्ये पाहिलं तर आद्विका फायटर टीमच्या माध्यमातून चांगली अशी फलंदाजी देखील पाहायला मिळते. तर या टीमला किती धावापर्यंत गोलंदाजी करताना रोखू शकतो? 4 ओव्हरमध्ये 45-50 पर्यंत त्यांच्या बॅट्समॅनच्या हिशोबाने मी थांबवण्याचा प्रयत्न करेन. आज जर पाहिलं तर एसडी लॉयन्स या टीमचं नक्कीच 3ऱ्या ओव्हरमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी ही टीम आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तुला संधी दिली. आपल्या संघासाठी नक्कीच एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करशील. या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजनाच्या बाबतीत बोलाल तर आयोजन प्रत्येक वर्षी उत्तम पदाधिकारी आहेत आणि स्पॉन्सर पण आहेत. त्यांच्या वतीनं जे मोलाचं योगदान आहे त्यामुळं आता जे पर्व 3रं चालू आहे ते आपण आत्ता सादर करतोय आणि नियोजन 1 नंबर आहे. त्या बाबतीत विशेष काय? तर धन्यवाद. या ठिकाणी आद्विका फायटर टीम कॅप्टन टॉस जरूर हरलाय परंतु फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजी करत असताना किती धावा जमवाल? 60 धावा बनवून. 60 धावा जमवत असताना असे काय गेम प्लॅन असेल, काय स्ट्रॅटेजी असेल, कोणत्या फलंदाजावरती जास्तीत जास्त आत्मविश्वास असेल? महेश आणि किरण आणि गणेश शेटके आमचे असतील. तिथून सुरुवात होईल मला वाटतं. या आयोजनाबद्दल काय सांगशील? हे 3रं पर्व खेळताना एकंदरीत काय वाटतंय? आयोजन क्लासच आहे. दरवर्षी मोठ्या टुर्नामेंट होतात तिथं.
SPL पण आपल्यासाठी चांगलंच आहे आणि सगळी वाट बघत असतात या वर्षाची. तर नक्कीच वर्षातील 365 दिवस 365 दिवसातील हे 3 दिवस म्हणजे 32 शिराळा प्रीमियर लीग ही स्पर्धा घेण्यासाठी 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक खेळाडू नक्कीच या स्पर्धेसाठी आकर्षित असतो. तर मी मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. प्रथमतः साहेब, आपणाला काय वाटतं या स्पर्धेबद्दल? हा देखना क्रिकेटचा सोहळा बघून आपणाला काय वाटतंय? आज या ठिकाणी 32 शिराळा प्रीमियर क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय आनंदाच्या या दिवसामध्ये, आजच्या या दिवशी माझे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ रंगरक्षक आदरणीय कृष्णाजी पाटील, त्याचबरोबर या टीमचे किंगमेकर संजयजी पाटील चव्हाण आणि सर्व त्यांचे सहकारी, सर्वप्रथम मी माझ्या 32 शाळातील सर्व खेळाडूंना आणि त्याचबरोबर आलेल्या माझ्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मनपूर्वक खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो की आपण खरोखरच आपला हा खेळ जगामध्ये प्रसिद्ध असून या ठिकाणी आपण आपलाही 32 शाळाचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये, त्याचबरोबर देशामध्ये, भारतामध्ये आपण या ठिकाणी नाव लौकिक करण्याचं काम माझ्या 32 शाळांमधील सर्व माझे खेळाडू करत आहेत. खरोखर त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे. मी या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने 15 वर्षे या ठिकाणी नवी मुंबईच्या ऐरोलीसारख्या विभागामध्ये नगरसेवक म्हणून काम करत असलो तरी मला माझ्या 32 शाळा तालुक्यातील माझ्या भूमीची आणि माझ्या सर्व रहिवासी बंधू भगिनींची, खेळाडूंची मला खरोखरच या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य या ठिकाणी सातत्यानं लाभत असतं. म्हणून मी सर्वप्रथम माझ्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अतिशय आनंदानं आणि उत्साहानं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नियोजन करून हा क्रिकेटचा सामना आपण या ठिकाणी भरवलात. नवी मुंबईसारख्या या ठिकाणी गावामध्ये, आपण या शहरामध्ये आपण हा 32 मधून येऊन 400 किलोमीटर अंतरावरती हा खेळ आपण या ठिकाणी सामना भरवू शकता. हा तुमचा उत्साह पाहता आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील मोठा उत्साह निर्माण होतो की आपणही आपल्या या भागातील मुलांकरता, खेळाडूंकरता काहीतरी आपलाही त्यांच्यामध्ये सहभाग असावा आणि त्यांच्या पाठीची आपली प्रेमाची थाप त्यांच्यावरती असावी. या निमित्ताने मी या ठिकाणी मनापासून यांना शुभाशीर्वाद, त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आम्ही दोघंही कृष्णा पाटील साहेब आणि मी या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही सदैव तुमच्या सोबत आणि या ठिकाणी तुमच्या हातात हात घालून या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपण नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहू. पुन्हा एकदा तुमचं मनापासून या क्रिकेटच्या सामन्यामध्ये भरभरून असं आभार मानतो आणि या खेळाडूंना मी एकच विनंती करतो, खेळ हा खेळासारखा झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या ठिकाणी पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम राहील. या ठिकाणी विजय पराजय हा होतच असतो, परंतु विजय झाला म्हणून या ठिकाणी जास्त भरून न जाता जे पराजय होतील त्यांनी पुन्हा उत्साह दाखवून आपण विजय होण्यासाठी सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करावा. धन्यवाद. पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेला सतीच्या भेट दिली त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. मित्रांनो, जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठल्याही पदावर असा किंवा कुठल्याही ठिकाणी पोहोचा, परंतु आपल्या गावाला या ठिकाणी विसरू नका. हे देखील हा मोलाचा संदेश आदरणीय अशोक भाऊसाहेब पाटील साहेब यांनी देखील दिला. मान्यवर मंडळींना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर विद्यमान मॅच या ठिकाणी रंगली जाते. रायझिंग स्टार विरुद्ध फाउंटन हेड चिंचोली. ओव्हर टू द निलेश सर. धन्यवाद. तुम्ही आतापर्यंत जो आवाज ऐकला प्रवीण वंडूसकर महाराजांचा आवाज तुम्ही टॉस का बॉस इथून ऐकला. तर मॅचच्या दिशेने वळतो. आतापर्यंत घडलं काय, जिथे मात्र धावांचा पाठलाग करण्यासाठी फाउंटन हेड चिंचोली संघ मैदानाच्या आतमध्ये आला. अगदी पहिल्याच बॉलवरती हेमंत यांनी मोठा प्रहार चढवला, परंतु तदनंतर मात्र त्यांनी विकेट आपली गमावली आहे. बॉलर तयार अक्षय पानसरे यांचा हा बॉल जर आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट चाललेत, विथ द अँगल बॉलिंग करतायत आणि याही बॉलला बीट करून चाललेत. जुडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अमोल पाटील सज्ज.
अमोल पाटील यांचा पुन्हा एकदा बॉल खेळण्याचा प्रयत्न फसलाय. स्विंग अँड मिस, कुठेतरी बॉल पर्यंत बॅट पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या अर्थी आपण गोलंदाजीची चर्चा करतो, अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार लागल्यानंतर मात्र त्यांचं मनोबल खालवलं नाही, परंतु त्यांनी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने बॉलिंग केली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या टोला जाऊन हा बॉल हिट झाला. बॉल जाईल सीमारेषा पार. टायमिंग चांगलं होतं. मिळाले धावा 4. येतोय चौकार. याची गरज आहे टीम फाउंटन हेड चिंचोलीला. धावा करायचे त्यांना 56 धावांचं टार्गेट आहे. अगदी बॅटिंग करता टीम रायझिंग स्टारने 55 धावा कुठल्या 24 बॉलमध्ये, आणि ते टार्गेट सेट केलं प्रतिस्पर्धी टीम समोर. 56 धावा बनवायच्या आहेत टीम फाउंटन हेड चिंचोलीला. पहिले षटक, प्रारंभिक षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरची हीच तर ती मजा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. टायमिंग फसल्यानंतर मिड ऑफ त्याच्या खाली, आणि त्यांनी केलेली ही चूक, आणि चूक केल्यानंतर मात्र मिळाले 1 धाव. जीवनदान, क्रिकेट असो अथवा वॉर असो, जीवनदान किती घातकी असतात हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. अनेक इतिहासाचा मागोवा जर आपण घेतला तर त्या इतिहासामध्ये आम्ही पाहिले की जीवनदान किती घातकी आहेत. धावफलकावरती तो धावा लागल्या. षटक क्रमांक 1 संपलं. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती लागल्या, आणि ज्या वेळेस पॉवर प्लेची ओव्हर म्हटली तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवणं एक वेगळी मजा आहे. आणि पॉवर प्ले कन्सेप्ट, याही अगोदर मी फ्रीड बद्दल चर्चा केली, आता मात्र पॉवर प्ले बद्दल आम्ही चर्चा करतोय. कारण पॉवर प्ले क्रिकेटमध्ये हा कन्सेप्ट ज्या वेळेस आला, कारण पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पॉवर प्ले हा कन्सेप्ट नव्हता. चला स्पीडअप घ्या, वेळ नाही घ्यायचा. रायझिंग स्टार आपण वेळ नका घेऊ, कारण बऱ्याचशा मॅचेस आहेत आपल्या समोर. तर आपण चर्चा करतोय की पॉवर प्ले कन्सेप्ट क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आला 1970चा काळ जर आपण पाहिला, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं अवलंबन लगेच केलं गेलं नव्हतं. त्याचं चांगलं अवलंबन 1996 पासून केलं गेलं. मित्रांनो, पॉवर प्लेमुळे काय झालं, क्रिकेटमध्ये एक चांगलं ग्लॅमर आलं. क्रिकेटला जे सुरुवातीच्या ओव्हर्स आहेत ते पाहणं प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन राहिलं. चौकार, षटकार, विकेट, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो की फिल्डिंग साठी नियम आले की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती खेळाडू बाहेर राहिले पाहिजे, किती खेळाडू सर्कलमध्ये असले पाहिजेत. त्यानंतर पॉवर प्ले बदलत गेले. बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले, अगदी तुम्ही 45 ओव्हरमध्ये देखील तुम्ही पॉवर प्ले घेऊ शकत होता. असे पॉवर प्ले कन्सेप्ट आला. तर आपण बोलूया सत्कार समारंभाकडे उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. तर या क्रीडा स्पर्धेदरम्यान सन्माननीय अशोक भाऊसाहेब पाटील साहेब, माजी सभापती आरोग्य समिती, ज्यांचं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अगदी 32 प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून टॉस का बॉस या मंचावरती अगदी या असोसिएशनचं तोंड भरून कौतुक ऐकलं. त्याचबरोबर खेळाडूंना मोलाचा संदेश ज्यांनी दिला त्या मान्यवर मंडळीचा या ठिकाणी स्वागत सन्मान या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. आदरणीय अशोक भाऊसाहेब पाटील साहेब, माजी सभापती आरोग्य समिती, यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या 32 क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सचिनजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा शुभ सन्मान करण्यात येतोय. अशोक भाऊसाहेब पाटील साहेब, माजी सभापती आरोग्य समिती, सचिन चव्हाण यांच्या शुभ हस्ते अशोक पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. या 32 क्रिकेट असोसिएशनसाठी एक चांगलं मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेले ते अशोक पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय कृष्णा बापू पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय शंकरदादा मोहिते समाजसेवक यांच्या शुभ हस्ते आदरणीय कृष्णा बापू पाटील साहेब नगरसेवक घनसोली यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आज जर पाहिलं तर या 32 तालुक्यातील अनेक पदाधिकारी त्याचबरोबर समाजसेवक या क्रीडा स्पर्धेदरम्यान भेट देताना आपण पाहतोय त्या प्रत्येक मान्यवर मंडळींचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय कृष्णा बापू पाटील साहेब यांचा शुभ सन्मान शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तदनंतर सन्मान्य राजेंद्र जोशी साहेब समाजसेवक यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय राजेंद्र जोशी साहेब
यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दिनेशजी ढपळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आदरणीय राजेंद्र जोशी साहेब समाजसेवक ऐरोली यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आज या क्रीडा स्पर्धेदरम्यान त्यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी दाखल झाले, त्यांचा देखील शुभ सन्मान या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. तर धन्यवाद जे मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत, ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेदरम्यान खर्च केला, त्याबद्दल या 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपला देखील मनपूर्वक आभार. तर व या विद्यमान सामन्याकडे जिथे समालोचकांच्या भूमिकेमध्ये आपणाला सातारा जिल्ह्यातील एक बुलंद आवाज निलेश मर्डेकर सर प्रतीक्षा करत आहेत. ओव्हर टू द निलेश सर. तर आता मात्र हा बॉल तुम्ही पाहिला, उत्तम यांचा अफलातून बॉल. ज्यावेळेस या बॉलिंगची आपण चर्चा करतोय की थोडंसं बॅकअप लाईन बॉल ठेवला, चांगली उसळी दिली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, हा बॉल प्रभावित करून गेला बॅट्समनसाठी. जुडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अमोल पाटील आणि अरुण जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीवरती असेल दारोमदार, ज्या प्रकारे एकाला चांगली बॅटिंग करावीच लागेल आणि त्याला एक चांगली साथ देणं एखाद्या खेळाडूला खूप महत्वाचं आहे. बॉल उडवलाय, लांबी कमी राहिली, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचले, हो पोहोचले, त्यांनी केली चूक. साधा सोपा झेल सुटलाय. अगदी प्रयत्न राहिला की लोण्याचा गोळा मला पकडायचा आणि लोण्याचा गोळा हातामधून निसटला, परंतु तदनंतर फेक चांगली केली त्यांनी आणि बॅट्समनला इथे मात्र माघारी जावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून बॅट्समन आउट होतील. अमोल पाटील यांना माघारी जावं लागेल. धावफलकावरती 6 धावा लागल्या, 16 धावा धावफलकावरती लागल्या. टीम फाउंटन हेड चिंचोली संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे आतापर्यंतच धावफलक आहे. मैदानाच्या आतमध्ये प्राचरण केलंय. क्रमांक 4 वरती बॅट्समन चाललेत. सोळा धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरुण जाधव स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सज्ज होतील आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन विजय सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सय्यार क्रमांक 3चं षटक आपल्या नावावरती घेतील रवींद्र सावंत, मॅन फ्रॉम मोरेवाडी गावचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. बॅटिंग करताना त्यांनी चांगली बॅटिंग केली. ज्यावेळेस टीमला गरज होती अगदी मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंगसाठी आले. आज आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्या नावाची वर्णी लागली या टीम मध्ये. आता मात्र त्यांनी बॉल हातामध्ये घेतलाय. फुलर लेनचा बॉल उडवलाय, टायमिंग फसलाय, उंची जास्त राहिली आहे. हो, क्षेत्ररक्षक खाली. आणखी एक बॅट्समन इथे मात्र माघारी अगदी पहिल्याच बॉलवरती. चला वेळ नाही घ्यायचा मित्रांनो, आपण स्पीडअप घ्या. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 5 मिनिटं दिली जातील याची दक्षता आपण घ्या. बॅट्समन आपण स्पीडअप घ्या. जर आपण वेळेचं उल्लंघन केलं तरी देखील तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. कारण आम्हाला प्रत्येक मॅच अगदी 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे. एक इनिंगसाठी आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. त्याप्रमाणे तुम्ही नियोजन प्लॅनिंग करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही बॉलिंग बॅटिंग करा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत क्रमांक 5 वरती सुहास खोत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला, अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप देतील. अडवण्याचा प्रयत्न तिथे मात्र झालाय, परंतु प्रश्नचिन्ह आहे की या बॉलवरती किती धावा आहेत. तर नक्कीच या बॉलवरती 4 धावा आहेत. पंचांनी हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि ज्याच्या वेळेस आपण चर्चा करतोय की तुमची खेळाडू वृत्ती खूप महत्वाची आहे. विजय सावंत यांचा प्रयत्न आता मात्र फसलाय. या अगोदरचा बॉल खूप चांगला त्यांनी खेळला, अवे फ्रॉम द बॉडी होता, परंतु ज्यावेळेस बॅटची स्विंग आणि बॅट घेऊन गेले, बॉलला मिडल ऑफ द बॅट केलं होतं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो बॉल खेळून काढला होता 4 धाव्यांसाठी. अक्रॉस द बॅट प्रॉपर टायमिंग नाही.
परंतु बॉल चाललाय 4 धावांसाठी. या महत्वाच्या 4 धावा येत आहेत, कारण धावा येणं खूप महत्वाचं आहे टीम फाउंटन हेड चिंचोलीसाठी, कारण 56 धावांचं टार्गेट त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचा पाठलाग त्यांना करायचा आहे. धावफलकावरती जातो 24 धावा टीम चिंचोली जाऊन पोहोचली आहे. अजूनही शेवटचे 2 बॉल आहेत आणि 56 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे या 2 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? या 2 बॉलच्या पाठीमागे चौकार षटकार येतो तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये सुलभ होऊन जाईल. बॉल उडवलाय, पाठवून दिलाय, हो पाठवून दिलाय. हा षटकार आहे 6 धावांसाठी. विजय सावंत यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आणखी एक षटकार, मॅच अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये सोपी होऊन बसेल. रवी निघतील गोलंदाजी मार्गवरतून. बॅटिंग त्यांनी चांगली केली आहे. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, हो आहेत. एक धाव घेतलीये, दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अंती टीम फाउंटन हेड चिंचोली जाऊन पोहोचली आहे. 32 या आकड्यावरती 56 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील 6 आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत धावा 24. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. त्याचबरोबर ज्यांचं शुभ आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी आदरणीय श्वेताताई खरात ताईंचं शुभ आगमन झालंय. नवी मुंबई युवती जिल्हा अध्यक्षा ताईंचं सहर्ष स्वागत मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि विनंती करतो की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय आमच्या श्वेताताई खरात ताईंचं शुभ आगमन झालंय. नवी मुंबई युवती जिल्हा अध्यक्ष. पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅचच्या दिशेने, जिथे मात्र शेवटच्या ओव्हरसाठी आपण जाऊया. 6 बॉल 24 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज तयार झालेत. मिथुन मस्कर गोलंदाजी मार्ग वरती आणि बॅटिंग साठी तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जबाबदारी घेतील या 24 धावांची. सुहात खोद यांच्याकडे ती अबिलिटी आहे, क्षमता आहे, ते देखील रन्स बनवू शकतात. डावेशची सोडून जाणारा बॉल आहे की अगदी 3 स्टंपांवरतून ट्रॅव्हल झालाय, तर नक्कीच 3 यष्ट्यांवरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. म्हणजे 5 बॉल आणि 24 धावांची गरज. बॅटिंग करावी लागेल सुहास खोत यांना. बॅटची स्विंग चांगली आली, परंतु टायमिंग तितकंसं चांगलं नाही. 1 धाव अंकित केली आहे. 4 बॉल आणि 23 धावांची गरज. शेवटचा बॉल असेल जिथे मात्र समीकरण ऑन असेल टीम फाउंटन हेड चिंचोलीसाठी. 4 बॉल 23 धावांची गरज. हा बॉल सांगून जाईल की मॅच कोणती टीम घेऊन जाणार आहे. मॅच अगदी उलगडली जाईल. विजय सावंत तयार आहेत, ज्यांनी आतापर्यंत चांगला खेळ केलाय. अबिलिटी त्यांच्याकडे देखील आहे, त्यांनी या अगोदर देखील षटकार मारलेत. 2 चौकार 1 षटकार त्यांचं वैशिष्ट्य राहिलंय. 4 बॉल 23 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, वेळ नाही घ्यायचा. हो मॅच मध्ये ट्विस्ट. हा व्हाईट बॉल. पंच वळतात आमच्याकडे. हा व्हाईट बॉल आहे. आता मात्र येणारे बॉल 4 आणि रन्स बनवायचे आहेत 22. समीकरण पुन्हा एकदा नव्याने प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण नव्याने मांडूया. हा देखील बॉल सांगून जाईल. टॅप केला अगदी समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक येतील, हो आले. 2 फेक करतील. 3 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 20. समीकरण नव्याने पुन्हा एकदा मांडतोय. आणि कंपल्सरी चेस या प्रीमियर लीगचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला धावांची पूर्तता करावीच लागेल. आधुनिक काळामध्ये आपण या नियमाची अंमलबजावणी अनेक स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळाली आहे. या बॉलवरती घडलंय काय? हा व्हाईट बॉल आहे. 3 बॉल 19 धावांची गरज. आणखी एक वाईट नो जर पडतो तर मॅच ऑन होऊन जाईल फाउंटन हेड चिंचोली टीम साठी. 3 बॉल 19.
तर माफ करा मित्रांनो, या सूचनेकडे लक्ष असू द्या. जर मॅच टाय झाली तर दोन्ही टीम्सला एक एक पॉइंट दिला जाईल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम नसेल, कारण अनेक स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा नियम आपण पाहतो. परंतु या प्रीमियर लीग मध्ये जर आपण मॅच बरोबरी सुटली म्हणजे मित्रांनो तुम्ही स्कोरची बरोबरी केली आहे, म्हणजे दोन्ही टीम्सला एक एक गुण दिला जाईल. एक चांगला नियम तुम्हाला या प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळतोय. म्हणजे नियमावलीमध्ये हा नियम आहे आणि पॉइंट टेबलमध्ये ज्यावेळेस या पॉइंटची आपण चर्चा करतो, एक पॉइंट किती महत्वपूर्ण असतो हे देखील आपल्याला माहिती आहे. कारण ज्यावेळेस अगदी मॅचेस बरोबरी सुटतात, एकरोज सपाट खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, त्यावेळेस या पॉइंट टेबलची खूप महत्वपूर्ण भूमिका असते. कारण ज्यावेळेस शेवटचा दिवस असतो आणि शेवटच्या दिवशी आपण पाहतो की कित्येक टीम्स आहेत ज्यांनी अगदी सेम मॅचेस जिंकलेल्या असतात आणि त्यावेळेस कामी येतो तो म्हणजे पॉइंट टेबल. म्हणजेच मॅच बरोबरी सुटते तर पॉइंट टेबल तुम्हाला एक एक दिला जाईल, तुमच्या पॉइंट टेबलमध्ये एक एक गुण ऍड केला जाईल. तर इथे मात्र टीम जिंकते, टीम रायझिंग स्टारने ही मॅच जिंकली आहे. हार्डलक टीम फाउंटन हेड चिंचोली, आपण चांगला प्रयत्न केला आणि आपल्या संघर्षाला आमचा सलाम आहे. तर आदरणीय रॉबिन शेठ मडवी साहेबांचं मंचावरती आगमन झालं, त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. युवकांच्या पाठीमागे एक चांगलं नेतृत्व त्यांचं बघायला मिळतं.